नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. अखिल मंडई मंडळाच्या वतीने विविध गणेशोत्सव मंडळातील 111 कार्यकर्त्यांचा अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सुनील रासने, मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, उपाध्यक्ष मोहन गव्हाणे, संजय मते, मोहन ढमढेरे यावेळी उपस्थित होते. दैठणकर म्हणाले, गणेशोत्सवासारखे मोठे उत्सव वाईट प्रवृत्तींच्या हातात जाऊ न देण्याची खबरदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी. प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी झटणाऱ्या लष्करातील लोकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात येतो. त्याच धर्तीवर कार्यकर्त्यांचा झालेला हा सत्कार स्तुत्य आहे. जबाबदारीची जाणीव ठेवून कार्यकर्त्यांकडून गणेशोत्सव साजरा केला जातो. उत्सवात मंडई मंडळासारख्या मंडळांनी घेतलेल्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे पोलिसांना मोठे सहकार्य मिळाले, असेही त्यांनी नमूद केले. थोरात म्हणाले, कार्यकर्ते मंडप घालण्यापासून तो उतरवण्यापर्यंतची कष्टाची कामे करतात. कोणतीही अपेक्षा न बाळगता सामाजिक दायित्वाच्या नात्याने ते उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे त्यांच्या मेहनतीची दखल घेण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे, असेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत माने यांच्यासह अन्य ज्येष्ठांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुणे नवरात्र महोत्सवाचा जल्लोष येत्या 5 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. कला, गायन, वादन, नृत्य, भक्तिगीत अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचा मनोहारी संगम असणारा पुणे नवरात्र महोत्सव दिनांक 5 ते 13 ऑक्टोबर दरम्यान गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम हे अध्यक्षस्थान भूषवणार असल्याची माहिती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष आणि नगरसेवक आबा बागुल यांनी दिली. शिवदर्शन येथील श्री महालक्ष्मी मंदिरात 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:05 विधिवत घटस्थापना करण्यात येणार आहे. उद्घाटनास खासदार सुरेश कलमाडी, महापौर चंचला खोदरे, उपमहापौर बंडू उर्फ सुनील गायकवाड, माजी आमदार उल्हास पवार, केंद्र सरकारच्या गीत आणि नाट्य प्रभागाचे निर्देशक एम राजा मन्नार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या 5 व्यक्तींना लक्ष्मीमाता कला संस्कृती पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. यामध्ये विनय आपटे, अशोक पत्की, एकनाथ बागुल, पद्मजा कुलकर्णी, अप्सरा जळगावकर या मान्यवरांना प्रत्येकी 11,000 रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि देवीची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महोत्सवादरम्यान सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये 5 ऑक्टोबर रोजी द म्युझिक मेकर्सचा ऑर्केस्ट्रा, 6 रोजी करून गेलो गाव हे मराठी नाटक, 7 ऑक्टोबरला रंग मराठी ढंग मराठी हा बहारदार कार्यक्रम, 9 रोजी शरद उपाध्ये यांचा राशीचक्र, 10 ऑक्टोबरला लखलख चंदेरी दुनिया, 11 रोजी गीतकारों का सुहाना सफर, 12 रोजी ऑल इंडिया प्रेझेंट्स हा वाद्यवृंद निर्मित गाण्यांचा कार्यक्रम आणि 13 रोजी किंग्स ऑफ हार्ट्स हा कार्यक्रम होणार आहे. 8 रोजी दुपारी 12 ते रात्री 10 या वेळेत महाराष्ट्रातील 7 प्रमुख लावणी सम्राज्ञी आणि त्यांच्या सहकारी यांचा लावणी महोत्सव रंगणार आहे, असंही बागुल यांनी सांगितले. एका क्लिकने टिपलेली दुर्मिळ दृश्ये हे जणू एखादा इतिहास लिहिण्यासारखंच आहे, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांनी व्यक्त केलं. अँड्रॉइड पब्लिकेशन्सच्या वतीने फोटोग्राफर सतीश पाकणीकर लिखित भिंगलीला या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अनिल अवचट आणि डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सतीश पाकणेकर यांनी काढलेल्या फोटोंचे व्ह्यू फाइंडर या प्रदर्शनाचे उद्घाटन देखील करण्यात आले. डॉक्टर जब्बार पटेल म्हणाले, शास्त्रीय गायकाची तान घेताना टिपलेली मुद्रा, युद्धभूमीवर प्राणावर बेतून एका क्लिकने टिपलेली दुर्मिळ दृश्ये हे जणू एखादा इतिहास लिहिण्यासारखेच असते. निसर्गातील अद्भुत आविष्कारांचा आणि अवतीभोवतीच्या सर्वसामान्य गोष्टीतील उत्कट क्षण कैद करणे हेच फोटोग्राफरचे खरे कसब असते. एखादी प्रतिमा हुबेहूब टिपणे ही एक विलक्षण गोष्ट आहे. निसर्गातील सुंदर घटनांचा साक्षीदार होऊन तो क्षण हुबेहूब टिपणे हे फोटोग्राफरचे कौशल्य असते. फोटोग्राफीचा कृष्णधवल काळापासून ते डिजिटल क्रांतीपर्यंतचा हा प्रवास अद्भुत आहे, असेही ते म्हणाले. डॉक्टर अवचट म्हणाले, पूर्वीच्या काळी फोटो काढणे जिकरीचे आणि वेळ काहू काम असे. गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानामुळे सगळे सहज शक्य झाले आहे. अवतीभोवतीच्या गोष्टीतील सौंदर्य न्याहाळण्याची प्रतिभा फोटोग्राफरकडे असावी लागते, असेही त्यांनी नमूद केले. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. रुपी बँकेच्या विलिनीकरणाबाबत 2-3 महिन्यात ठोस निर्णय घेतला जाईल, असे सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांनी स्पष्ट केलं. चौधरी, रुपी बँकेचे प्रशासक डॉक्टर संजय कुमार भोसले, प्रशासकीय मंडळाचे सदस्य विद्याधर अनास्कर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. चौधरी म्हणाले, ठेवीदारांच्या पैशांच्या संरक्षणाला प्राधान्य देण्यात येईल. रिझर्व्ह बँकेने निर्बंध लागू केल्यानंतर ठेवीदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. रुपीच्या प्रशासकांनी सारस्वत बँकेच्या प्रस्तावाचा अभ्यास केला. दोन्ही बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची 24 सप्टेंबरला बैठक झाली. दोन्ही बँकांनी त्यांची आकडेवारी मांडली. त्या आकडेवारीत तफावत आहे. रुपी बँकेच्या प्रशासकांनी त्यांचे मुद्दे आठवड्याभरात सारस्वत बँकेला देण्याचे यावेळी ठरले. त्यानंतर सारस्वत बँक त्यांचा प्रस्ताव बदलून पुन्हा रिझर्व्ह बँकेला सादर करेल. रुपी बँक तातडीने 918 कोटी रुपये देऊ शकते. सारस्वत बँकेने 125 कोटी रुपये निधी देण्याचे ठरवले आहे. मात्र रुपी बँकेला ठेवी आणि अन्य बाबींसाठी एकूण 1530 कोटी रुपये द्यावयाचे आहेत. हे प्रमाण 65% आणि 35% होते. विलिनीकरणानंतर विमा महामंडळाच्या वतीने जास्तीत जास्त 35% रक्कम दिली जाते. सध्या विमा महामंडळाकडून 245 कोटी रुपये मिळतील. त्यामुळे मोठ्या ठेवीदारांना रक्कम देण्यास अडचण येईल. रुपीच्या खातेदारांना 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम त्वरित मिळेल. 1 लाखावरील ठेवींच्या 65% अथवा निश्चित केल्या जाणाऱ्या प्रमाणावरील रक्कमही त्वरित मिळेल. मोठ्या ठेवीदारांची राहिलेली रक्कम दीर्घ मुदतीत ठेव म्हणून ठेवण्याचा पर्याय असतो. ठेवीदारांच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय घेता येत नाही. 30 सप्टेंबरला रुपी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. तीत विलिनीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले. स्वारगेट मनसे रिक्षा संघटनेने यापुढे रिक्षाला लिंबू मिरची लावणार नाही अशी शपथ घेऊन डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली वाहिली. अंधश्रद्धांच्या बेड्या मोडीत काढण्याचे काम रिक्षाचालकांनी केले आहे. वर्षानुवर्षे पायात अडकलेल्या अंधश्रद्धेच्या बेड्या तोडण्यासाठी 257 रिक्षाचालकांनी यापुढे लिंबू मिरची आणि काळी बावली बांधणार नाही असा निर्धार केला. याप्रसंगी SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे सचिव सुभाष वारे, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद भोई, लोक भारतीचे उपाध्यक्ष डॉक्टर जाकीर अत्तार, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, अनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट मनीषा महाजन, श्रीराम नलावडे यांनी अंधश्रद्धा विरोधी मार्गदर्शन केले. संघटनेचे पदाधिकारी सचिन लाटे, शिवाजी मते यांच्या नेतृत्वाखाली 257 रिक्षा चालक मालकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून अंधश्रद्धेबद्दल प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्व रिक्षा चालक कटिबद्ध राहतील असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सचिन लाटे, शिवाजी मते, शिवाजी थोपटे, राजाभाऊ निवंगुणे, विजय शेरे, संजीव शिंदे व हणमगर, काका फाळके यांनी परिश्रम घेतले.
कॉलेज आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल। MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। कचऱ्याबाबत नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार प्रकाश जावडेकर यांनी केलं। भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी आणि लायन्स क्लब 21 सेंचुरी यांच्या वतीने कृतज्ञता समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी गणेशोत्सवाच्या काळात घाटांवर निर्माल्य गोळा करून नदी प्रदूषण रोखण्याचे काम करणाऱ्या महिलांचा सत्कार खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी आमदार भीमराव तापकीर, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे डॉक्टर सुनील पायगुडे, स्वच्छ संघटनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंगला पगारे, क्लबचे अध्यक्ष लीलाधर रोझतकर, चेअरमन चंद्रहास शेट्टी, जयंतराव भावे, माजी नगरसेवक गोपाळ चिंतन, डॉक्टर संदीप बुटाला, कर्मचारी सरोजा वाघमारे, शोभा बनसोडे आदी उपस्थित होते। जावडेकर म्हणाले, परदेशात लोक स्वतः कचरा पेटीत टाकतात आणि कचरा पेटीचे झाकणही नीट लावून ठेवतात, मात्र आपल्याकडे स्वतः आणि स्वतःचे घर स्वच्छ ठेवायचे, कचरा बाहेर आणून टाकायची मानसिकता आहे। ही मानसिकता बदलण्याची गरज आहे। आपल्याकडे काम करणाऱ्यांना सन्मान नाही आणि काम न करणाऱ्यांचा मान मोठा असतो, त्यामुळे कचरा वेचणारे कामगार आजवर उपेक्षित राहिले आहेत। शिकलेल्या लोकांचेच प्रबोधन करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले। अठरा देशांचा सहभाग असलेली आंतरराष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धा पुण्यात आयोजित करण्यात आली आहे। अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान मिळावे यासाठी दूरदर्शन आणि MIT AOE यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे। ही स्पर्धा बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात 24 ऑगस्ट 2014 रोजी होणार आहे। यावर्षी स्पर्धेची थीम अ सॅल्यूट टू पॅरेंटहुड अर्थात पालकत्व हे निसर्गाद्वारे मानवजातीला मिळालेले एक मोठे वरदान आहे अशी आहे। स्पर्धेत भारतासह 18 देशातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत। स्पर्धेचे यजमानपद आपल्याकडे असल्याने देशातील कोणत्याही 2 संघांना या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे। भारताचा सहभाग निश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली राष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धा 6 ते 8 मार्च 2014 रोजी बालेवाडी येथे होणार आहे। यंदाच्या वर्षी 50हून अधिक शाळांमध्ये मोफत रोबोटिक्सच्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत। स्पर्धेत परदेशी तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे। आंतरराष्ट्रीय रोबोकॉनचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर दाखवले जाणार आहे, तसेच इतर 16 देशांमध्ये देखील थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। नमस्कार।